यवतमाळमध्ये पाण्यासाठी 3 पारधी बेड्यावरील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे। गेल्या वर्षी काठोडा पारधी बेड्यावरील वेदिका चव्हाण या चिमुकलीचा जीव गेला होता, तर यंदा नेरच्या अजंती पारधी बेड्यावरील अन्वी घोसलेचा पाण्यासाठी मृत्यू झालाय। याशिवाय घाटंजी तालुक्यातील कारेगावातील पारधी बेड्यावरील महिला जीव धोक्यात घालून पाणी भरत असल्याचं वास्तव समोर आलंय। या तिन्ही घटनांचं वास्तव एबीपी माणसानं समोर आणलं होतं। प्रशासनानं आश्वासन दिलं, मात्र या तीनही गावांसंदर्भात प्रशासनाचे दावे आणि आश्वासनं फोल ठरतायत। आणि त्यानंतर तिन्ही गावातील संतप्त नागरिकांनी 40 अंश सेल्सिअस तापमानात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय। दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची भेट घेत तीनही गावात दौरा करण्याचं आणि पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलंय। प्रशासनाचे टँकर दिला, ते टँकर आमच्याकडे आता फक्त झाला बंद झालं, पाणी पडलं की आमच्याकडे बंद होऊन जाते। मग तेच आम्हाला बेकार पाणी किंवा विहिरीचं झंगाटलेलं पाणी किंवा हिरवगार पाणी तेच पियावं लागतात। आणि त्याच परिस्थितीमध्ये आता समोर आम्हाला त्याच परिस्थितीमध्ये जगा लागणार आहे। म्हणून प्रशासनाला विनंती आहे आमची की आमचा पाण्याचा प्रश्न जे आहे ते आम्हाला सोडून द्यावे आणि आमचं तात्पुरते आम्हाला काळजीपूर्वक घ्यावे, म्हणजे आम्हाला पाणी स्वच्छ पिण्यासाठी द्यावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।